कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेत बाप लेकाचा मृत्यू झाला। नागपूर जिल्ह्यातील पाटण सावंगी पोलीस ठाण्याअंतर्गत कोलार नदीच्या पुलावर हा अपघात घडला। वडिलांचा घटनास्थळीच तर मुलाचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्रमोद चौधरी वय वर्ष 52 आणि पूर्वेश चौधरी वय वर्ष 18 अशी मृत बाप लेकांची नावं आहे। हे दोघेही लग्न समारंभाला जात होते। दरम्यान पाटण सावंगी बाबुळखेडा मार्गावर एका भरधाव कारनं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात प्रमोद चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि पूर्वेश चौधरी हा गंभीर जखमी झाला। या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र पूर्वेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय। प्रकरणी पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।